मोमोजची चटणी परफेक्ट हॉटेल सारखी का बनत नाही? मग आज बघा फक्त 10 मिनिटात बनणारी ही झटपट आणि स्पायसी मोमोज चटणी। ही चटणी जर सोबत असेल ना तर घरात बनवलेले मोमोज असो किंवा स्टफ रोल सगळेजण एका दमात संपवतील। चला तर मग चटणी बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी घ्यायचे, नंतर 3 टोमॅटोला असे अर्धवट कट करून पाण्यामध्ये घालायचे। त्याच पाण्यामध्ये 7-8 पाकळ्या लसणाच्या घालायच्या, 1 इंचवर आलं कट करून घालायचं आणि 5 ते 6 बेडगी मिरची घालायची। आता याला छान उकळून घ्यायचं जोपर्यंत टोमॅटोचं वरचं साल निघत नाही तोपर्यंत। 5 ते 6 मिनिटांनंतर उकळून झाले की असे टोमॅटो नरम झालेले आहेत। आता याचे साल काढून घ्यायचे। एका वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि त्याचा घोळ बनवून यामध्ये टाकायचा आहे। आता याला 1 मिनिटभर शिजून झाले की लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि याला थोडंसं थंड होऊ द्यायचंय। थोडंसं थंड झालं की यामध्ये पाव चमचा मिरी पावडर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं। याला मिक्सर मध्ये एकदा फिरवून घ्यायचं, पण खूप जास्त बारीक करायचं नाही, असं जाडसरच ठेवायचंय। मोमोज चटणीला हॉटेल सारखी चव देण्यासाठी ना एका तडका पॅन मध्ये थोडंसं बटर घालायचं, त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा आणि गरम करून हा तडका चटणीमध्ये घालायचा। तर झालीत की नाही झटपट 10 मिनिटांमध्ये मोमोची चटणी बनवून तयार। चटणीला रंग तर बघा काय सुंदर आलेला आहे। ही मोमोची चटणी एकदा नक्की बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा। आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा।